अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गणपती बाप्पा मोरया. भक्तांनो, आज मी तुम्हाला कथा सांगणार आहे संकष्टी चतुर्थीची. प्रत्येक हिंदू पौराणिक कॅलेंडरमध्ये कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. संकष्टी म्हणजे संकट निवारक, म्हणजे हा दिवस संकट दूर करण्यासाठी समर्पित आहे. या दिवशी गणपतीची पूजा आणि व्रत केले जाते. मान्यता आहे की जो कोणी भक्तिपूर्वक हे व्रत करतो त्याची मनोकामना पूर्ण होते, जीवनातील अडचणी दूर होतात. विशेष तत्वाने अंगारकी चतुर्थी, मंगळवारी येणारी चतुर्थी ही खूप शुभ मानली जाते. आजची कथा तुमच्या मनाला स्पर्श करणार असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या भक्तिमय कुटुंबाचे सदस्य व्हा व ही कथा इतरांपर्यंत पोहोचवा. जो ही कथा भक्तिभावाने ऐकतो किंवा सांगतो त्याचे सर्व संकट दूर होतात. आयुष्य, आरोग्य आणि आनंद प्राप्त होते. चुकून झालेल्या पापांचा नाश देव स्वतः प्रकट होऊन करतात. एकच विनंती आहे, संपूर्ण रहस्य समजण्यासाठी ही कथा कुठेही स्किप करू नका, कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. चला, या अद्भुत कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये लिहूया, गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ, जय श्रीकृष्ण. कथा सुरू होते खूप वर्षापूर्वीच्या प्रसंगापासून. एकदा गणपती बाप्पा उंदरावरून जात होते. घाईघाईने जात असताना ते एका ठिकाणी अचानक घसरले. पण तिथे होता चंद्र आणि तो गणपती बाप्पांना घसरलेलं पाहून जोरजोराने हसू लागतो. हे हसणे हे उपहासासारखे होते, तसेच अवमानासारखेही होते. गणपती बाप्पांना राग आला आणि ते म्हणाले, आजपासून तुझे तोंड कुणीही पाहणार नाही, जो पाहिल त्याला खोटा आळ लागेल. असं बोलून गणपती बाप्पा चिडून तिथून निघाले. हा शाप इतका तीव्र होता की चंद्र पृथ्वीवर उगवण्यास मागे पडत होता. देवही आश्चर्यचकित झाले. चंद्राचे हृदय त्याच्या वीरानपणाने भरले होते. त्याने तप सुरू केला. त्याच्या तपामुळे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सर्व देवऋषी प्रभावित झाले. ते त्याला शापमुक्त करण्यासाठी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करू लागले. गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि म्हणाले, ठीक आहे, पण असं कधीही कुणावर हसू नको. तुला शापमुक्त करण्यासाठी मी एक गोष्ट सांगतो. वर्षातून एकदा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ज्याने मनापासून व्रत केले तो खोट्या आळापासून मुक्त होईल आणि तूही त्या शापापासून मुक्त होशील. त्याप्रमाणे संकट वातावरणातून हे नियम स्थापित झाले. काही काळानंतर ह्या शापाला बळी पडले ते म्हणजे आपले भगवान कृष्ण. त्यामागची कथा अशी आहे की द्वारकेत एक महान वैष्णव राहत होता. सत्राजित असं त्याचं नाव होतं. तो सूर्यदेवांचा अतिशय भक्त होता. तो रोज प्रातकाळी पूर्व दिशेकडून पाहून सूर्यदेवाची आराधना करत असे. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन सूर्यदेव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, सत्रजिता, तू माझी रोज भक्ती करतोस म्हणून मी तुला एक अद्भुत मणी देतो, स्मंतक मणी. हा मणी तुझ्या घरात दररोज सोन्याचे किरण निर्माण करेल, आरोग्य, धन आणि सुख देईल. सत्रजित तो मणी घेऊन द्वारकेत परतला. मणी इतका तेजस्वी होता की लोकांनी त्याला पाहून विचार केला, हा स्वतः सूर्यदेव आहे की काय? ह्याच्याकडे एवढं तेजस्वी रूप कसं काय आहे? लोकांच्या डोळ्यांना त्या मणीचं तेज सहन होत नव्हतं. सत्राजित भगवान श्रीकृष्णांना भेटायला गेले नाहीत. श्रीकृष्ण म्हणाले, हा मणी द्वारकेच्या लोकहितासाठी वापरावा, कारण त्याच्या तेजाने सर्वांचे लाभ होईल असे मला वाटते. म्हणून त्याने सत्रजिताला आपल्याकडे बोलावून घेतले. पण सत्रजित म्हणाला, ही माझ्या भक्तीचं फळ आहे. मी ती माझ्या घरातच ठेवेन आणि मी ते कुणालाही देणार नाही. खूप काळ लोटून गेला. सत्रजिताचा भाऊ प्रसेन एक दिवस त्या मणीचा हार गळ्यात घालून शिकारीला निघून गेला. अरण्यात एक सिंह त्याच्यावर झेपावला आणि त्याला ठार मारून मणी पळवून घेऊन गेला. हा सिंह ज्या गुहेत गेला तिथे जांबुवंत म्हणजेच वानर योद्धा राहत होता. त्याने सिंहाला मारले आणि तो तेजस्वी मणी आपल्या घरी घेऊन गेला. त्याची लहान मुलगी त्या मणीशी खेळू लागली.
द्वारकेत जेव्हा प्रसेन परत आला नाही तेव्हा सत्यजिताने अफवा पसरवली की भगवान कृष्णानेच माझा स्मयंतक मणी चोरला आहे, कारण त्यांचीच इच्छा होती की हा मणी मी एकटा न वापरता हा द्वारकेच्या प्रजेसाठी वापरावा आणि दुसरं तिसरं कोणीही नाही तर हा भगवान कृष्णांनीच चोरला आहे. हे ऐकून संपूर्ण नगरात कुजबूज चालू झाली. सगळेजण भगवान कृष्ण यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. श्रीकृष्णाचे मन दुःखाने भरले. ते म्हणाले, मी सत्याचा शोध घेईन. जर माझ्यावर खोटा आळ आहे तर सत्य सिद्ध करून दाखवीन. ते आपल्या साथीदारांसह जंगलात गेले. तेथे त्यांना प्रसेनचा मृतदेह सापडला. जवळ सिंहाच्या पाऊलखुणाही होत्या. त्या पाऊलांना मागोवा घेत ते जांबुवंतांच्या गुहेपर्यंत पोहोचले. भगवान कृष्ण हळूच त्या गुहेत शिरले. तिथे त्यांना तेजस्वी प्रकाश दिसला आणि जांबुवंतांची कन्या त्या मण्याशी जो राजाकडे होता त्याच्याशी खेळत असताना दिसली. कृष्णाने तो मणी त्या मुलीकडे मागितला, पण तिथे जांबुवंत आला आणि म्हणाला, ही माझ्या मुलीची वस्तू आहे, तू ती जबरदस्तीने घेऊ शकत नाहीस. त्यामुळे एक भयंकर युद्ध सुरू झाले. जांबुवंत आणि भगवान कृष्ण यांच्यात सलग 21 दिवस संघर्ष चालला. 2 दिव्य योद्धे, दोघांच्याही अंगात अपार बल. गुहेतून व्रजध्वनी ऐकू येत होत्या, जणू पृथ्वी हादरत होती. द्वारकेत कृष्णाच्या अनुपस्थितीने भय निर्माण झाले. लोक म्हणू लागले, भगवान हरवले, कदाचित ते मृत झाले असतील. तेव्हा गोकुळात नंद, यशोदामाता, रुक्मिणी, सत्यजित आणि इतर लोक दुःखाने गहिवरून गेले. तेव्हा ते गणपती बाप्पाच्या मंदिरात गेले. त्यांनी गणपतींसमोर व्रत घेतले. हे गणराजा संकटमोचका, आमच्या प्रभू कृष्णांवर आलेले संकट दूर करा. आम्ही संकष्टी व्रत करतो. चंद्र उगवल्यावर तुला अर्घ्य अर्पण करू. असे म्हणून त्यांनी दिवसभर उपवास केला. गणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष आणि मोदक नैवेद्य अर्पण केला. त्या भक्तीने गणपती बाप्पा प्रसन्न झाले. ते म्हणाले, भक्तांनो, चिंता करू नका. भगवान श्रीकृष्ण सुरक्षित आहेत. सत्याचा विजय नक्कीच होईल, असत्याचा नाश नक्कीच होईल. भगवान कृष्णांनी मी जेव्हा चंद्राला शाप दिला होता तेव्हा त्यांनी त्याच्याकडे पाहिले होते आणि त्यामुळेच त्यांच्यावरती आज हा खोटा चोरीचा आळ आलेला आहे. पण तुम्ही सगळ्यांनी एवढं छान प्रकारे उपवास व्रत केलं आहे तर तुम्ही त्या आळातून किंवा त्या खोट्या भावनेतून मुक्त व्हाल. तुम्ही चिंता करू नका. गुहेत 21 दिवसांच्या युद्धानंतर जांबुवंतांनी कृष्णाचं तेज ओळखायला सुरुवात केली आणि त्याने नम्रपणे हात टेकले. ते म्हणाले, मी तुला ओळखलं नाही प्रभू. तूच तर श्रीरामांचा अवतार आहेस. हा मणी आणि माझी कन्या जांबवंती मी तुलाच अर्पण करतो. कृष्णाने मणी घेतला आणि द्वारकेत ते परतले. लोकांनी आनंदाने स्वागत केलं. भगवान कृष्णांनी सत्यजिताला त्याचा मणी परत दिला आणि म्हणाले, हा तुझा मणी आहे, पण लक्षात ठेव, लोभ केल्याने संकट येतं आणि सत्य सिद्ध झालं आहे. कृष्णावरचा आळ निघून गेला आणि सत्यजिताला लज्जितासारखं वाटलं. तो गणेश मंदिरात गेला आणि म्हणाला, हे गणराजा, तुझ्या कृपेने सत्याचा विजय झाला. तुझे उपकार आमच्यावरती अमाप राहतील. या कथेतून शिकायला भेटतंय की सत्य आणि भक्ती कधीच हरत नाही. खोट्या आळाखाली सुद्धा ज्यांचं मन निर्मळ असतं त्यांचं रक्षण गणपती बाप्पा स्वतः करतात. लोभ आणि अहंकार संकट निर्माण करत राहतात. सत्यजिताने मणी स्वतःकडे ठेवल्यामुळे त्याच्यावरती संकट उद्भवलं होतं. संकष्टी व्रत हे संकट निवारक आहे. म्हणून भक्तांनो, भगवान गणपतींची उपासना केली तर सत्य उघडं झालं आणि संकट दूर झालं. व्रताचं फल म्हणजेच मनशांती, समाधान आणि सत्याचा प्रकाश. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पांचा आशीर्वाद भेटण्यासाठी गणपती बाप्पा मोरया हे कमेंट करायला विसरू नका. तुमचे स्वामी समर्थांबद्दल व इतर दैवी अनुभव काही असतील
तर ते शेअर करण्यासाठी नक्की कॉन्टॅक्ट किंवा कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. जय श्रीकृष्ण.